सो हे गाईज वेलकम टू डे नाय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज. हा गेलो जिममध्ये. हा आमचा सर, हा आमचा ट्रेनर. मग पुढे गेलो तर दिसले माझे फॅन लोक आणि माझे डेलीचे भाऊ लोक. आणि हा आमचा भाई हे बघा, हा त्याने पक्का 40चा डंबल मारला. भावाने मला व्हिडिओ दाखवला. भावा मी बघा किती डंबल मारा. भावा थँक्यू सो मच. माझा जिगरी यार आहे तो. भावा जिगरी यार आहे आपला. जिगरी यार आहे ना हा पण भाऊ आपला जिगरी यार आहे. सगळे आपले यार आहे को यार दिले को शान आहे. मग गेलो पुढं. नाही भाई अंकित भाई दिसला तर अंकित भाई काही चेस्ट मारत बसला होता. इकडे सेटअप लावला होता आणि पुढे गेलो तर भाऊ पण मी हे बघा कसं ट्रायसेप मारतो. हे बघा एकदम झक्कास. इकडे गेलो याने ठायचं एकदम कडक मारत लावल्या होत्या. मग थांबला नाही आणि मग गेलो आतमध्ये. आजचा वर्कआउट असा आहे का भयानक आहे. आज मी मारणार होतो चेस्ट. मग चेस्ट मारायला गेलं, घेतला चालू करा या झुंबा चेस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 6 6. मग घेतला चेस्ट मारत 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 बाबा असं वाट लागली ना तर मला काय सांगू गायच. आजचा वर्कआउट फिनिश झाला भावांनो. जाम चेस्ट मारली भावानं, काय सांगाय. फटाक आम्ही निघालो मी बाहेर. हे सगळ्यांना अख्खी जिम खाली होते ना. असं डंबडम 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 कसा डंबडम 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 कसा डंबडम 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 कसा दमडम दमडम. आणि हा आमचा ट्रेनर आहे दुसरा आहे. हा कोच आहे, खतरनाक कोच आहे भाई. मग गेलो बाहेर इकडे तिकडे बघला कॅमेरा बिमेरा भेटला. जिम चालूच होती. भाईच भाई दिसला ना. खाली उतरलो तर ट्रॉफिक लागली होती. खाली गेलो नाही. मग औषध बसलं आपली गाडी कुठं आहे. गाडी राहा सकाळी कुठं लावली त्यात नव्हतं मला माहीत. मग दिसली ॲक्सेस परी आपली ही बघ कशी चमकते. गेला ॲक्सेस परीकडे गेलो ॲक्सेस परीकडे इकडे इकडे पक्क्या ट्रॉफिक लागले होते. फुल जाम झाला होता रोड. मग जाता आला नाही. मी गेलो त्याला काय आता आलो घरी. मग घेतली डिक्की ओपन केली आणि काढला चष्मा आणि आलो गायत जर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला ना. आता आलो घरी. बिर्याणी मस्त की ॲक्सेस परीचं वांदच झालं आहे. तर कुठं खर्चटले ते ठोकले काय माहीत कुठं ठोकले नाही. तर प्रॉब्लेम झाला. फायबर चेंज करायला ब्रेकचा पण इश्यू झाला ना. गाडीची कंडिशन जाम खतरनाक झाले. तर त्याला काय तुम्हाला तर मी एकच्या ब्लॉगला आत्याच्या घरी ना. आत्याने कॉल केला एखादं काम येऊन गेलो. अक्काच्या घरीने शूट करत बसलो तर अक्काचं घर सकाळी अक्काचं घर अक्का शांत असतो भाई. एकदम आलं शूटबीट घेतला आणि तर बुद्धांचा गीत लावला होता. खूप छान होतं भाऊनं. मग गेलो आतमध्ये आणि गेलो खिडकी ओपन केली. ते थंडी थंडी हवा भेटली बाई. थंडी हवा ओपन केली. खिडकी ओपन नव्हती होत. मग घेतली खिडकी. थंडी हवा भेटली. आणि मग असं एक दिवस आपले येईल असे खाली आपले सबस्क्रायबर असेल मी वरती असेल शूट करत. भावाने पुढं बिल्डिंगचं काम चालू करत लावलं आहे भावांनो. मग गेली खिडकी बंद आणि निघालो वरती. इकडं मेला लागले बघा काय तुम्हाला मेला दाखवतो. इकडं त्यांनी डायरेक्ट या लावलं नाही पूल बनवले बघू शकता काहीच. तुम्हाला दाखवलं पूल. इथे लहान लहान पोरं बोट बीट चालवते आहे. येते खेळते आहे. बोट चालवू शकता तुम्ही. लवकरच तुम्ही नक्की व्हिजिट करा. फक्त त्याची किंमत 20 रुपये आहे. मेला लागला आहे भाई. हे लहानपणीचे दिवस आठवले रे बाबा. लहानपणी आम्ही यायचो इथे खेळायला मेला बिलायला जाम यायचं. मग आता कसं रे मोठे झालं पण आता ती सवय नाही भाई. फक्त 20 रुपये ते चार्जेस आहे. काय चार्जेस नाही बाबा. मग आलो घरी. प्यायचं जर मन झाला तर चालू तर बॉर्मिटा प्यायला भावानं माझं जाम. बॉर्मिटामध्ये जाम प्रोटीन शेक असतो भाई. तुम्हाला काय सांगू. मी घेतला बॉर्मिटा पीठ घेतला झप मग केला मिक्स गुड 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 गुड. मग मिक्स केलं बॉर्मिटा भाई. बॉर्मिटा मला जाम आवडतो मनापासून. मी लहानापासून पितच आलो आणि आता पण पितोच. कारण की बॉर्मिटामध्ये खूप फायबर प्रोटीन आहे. शक्ती भेटते. मसल ग्रोथ होते. चांगला फायबर भेटतो भाई. मी याच पितो. मी कुठला प्रोटीन बीट नाही. मला बॉर्मिटा जाम आहे. मग गुड 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 करत बसलो होतो. कारण की पूर्णपणे मिक्स करायला लागतो. पूर्णपणे ती पावडर आतमध्ये जाऊन ती मिक्स व्हायला पाहिजे. तर गाईच थकलो करता दुखायला लागलं ना. करत तर काय भाई थांबवला. मग घेतला चेस्ट. आय एम बॉर्मिटा. हे बॉर्मिटा बिल्लानं गडगड केला. म्हणून घेतला पिऊन नाही झालो. आता फिनिश केला बॉर्मिटा. आय एम बॉर्मिटा. तर भाईनं आता रेडी झालं ना. आता आजची ड्रेसिंग मारली मस्त की व्हाईट शर्ट आणि जीन्स पॅन्ट. घराचा टाईम झाला 1:45. मग आला विचार भाई चला जाऊया आता नाश्ता बिष्टा करूया मस्त की. मग गायच घेतला. मग गेलो मस्त की बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि.
भाई उतरलो मस्त की आणि केस तर जाम वाढले भाई, मनापासून केस जाम वाढले, केस कापायला लागतील. मग चुकलं का भाई, चावी घ्यायला विसरलो. नाही ॲक्टिवा भाई ते क्लीन दिसते, कारण की मगाशी तुला वॉश करून घेतली होती, त्यांना पूर्णपणे साफ दिसते. ते आता घेतले काढले ॲक्टिवा, कुठलं पेट्रोल पंपवरती ही गर्दी होती. पेट्रोल पंपवरती जाम भीड होती बा, आजकाल जाम पेट्रोल पंपवर जाम गर्दी असते. मग लागला आपला शेवटचा नंबर, एक बसलो होतं आणि एक सबस्क्रायबर आला, भाऊ तुझी व्हिडिओ बघतो थँक्यू सो मच. भावा तो पेट्रोल पंपवाला पण बोलला भाई तू व्हिडिओ लय भारी बनवतो, थँक्यू सो मच काका. मग घेतला ना, आलो मस्त की शॉपमध्ये. इथं काहीतरी काम होतं, वंदरपटेल न्यू शॉप ओपन झालं आहे, पटेल आर्ट मार्ट. म्हणजे एंट्री मारली की आपल्याला साबण घ्यायचा होता. साबण घेतला, मग तिला साबण घेतला मस्त की, मग तिला घेतला पार्सल. मग निघालो सामा पटेल आर्ट मार्केट. आलो तर इथे वेदर शेड भेटला आपल्याला, एकदम जिगरी यार यारो के दिलो मी राजकारणावर आहे. वेदर शेड, ऑनली शेड, वेदर शेड, वेदर शेड. हा माझा जीवलक यार आहे, माझे डेली व्हिडिओ बघतो ना, आख्यांचे घरचे फॅमिली माझी व्हिडिओ बघते, थँक्यू सो मच. बरेच दिवस झालं BN कॉलेजला आलो इथं राऊंड मारायला. मग गेलो पुढे शूट करता करता माझे 2 सबस्क्रायबर आले, त्याने त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. पण तेवढं मी घाईमध्ये होतो भावानं, मला जाम बिझी होतं. मग गेलो वरल देवीजवळ शूट घेतला भाई. त्या का शांत माहोल, ते खूप दिवसातून आलो आम्ही भावांनो शूट करायला. भावांनो खूप दिवसातून आलो आहे. आणि जर शूट करता करता भाई जो थंड वातावरण होता, एकदम थंडा लागत होता ना, हे हवा वातावरण खूप चांगलं होता. मग फिरवलं डायरेक्ट आलो आम्ही अंजूर भाट्याच्या रोडला. इथं ते बिल्डिंग एकदम झकास आहे भाई, म्हणजे बंगला किती भारी, खूप छान आहे. इथं कत्थरपट्टी होती भावानं जाम, तरी पण काम चालू आहे ना, मस्त की घेतला शूट. निघालो भाई. इथं का पूर्णपणे सोसायटी एकदम शांत वातावरणाची सोसायटी. इथं नो जास्त करून इथं कोण काय बिलत नाही भावानं, एकदम शांत वातावरण इथं. इथं मी डेली येतो डेलीप्रमाणे. मग आलो, लागली लस्सी प्यायची इच्छा झाली. मग गेलो मस्त की विजय डेअरीची. इथं मग लस्सी घेतली ना, ऑर्डर दिली. हा भाऊ तर भाऊ तुझ्या वेळेत तर जाम भारी असते. मग थँक्यू सो मच भावा, तू माझा सबस्क्रायबर आहे भावा, थँक्यू सो मच. त्या दुकानाची व्हिडिओ घेतली भाऊची, इथं सर्व भेटतो आहे. आईस्क्रीम वगैरे तुम्ही नक्की विजिट करा. हा आहे छत्रपती चौकाच्या समोर. तर लस्सी पीत बसलो होतो ना मस्त की, बुरबुर लस्सी पिली भाई. लस्सी काय लागत होती काय सांगू तुम्हाला, एकदम स्मूथ लस्सी, एकदम जी मज्जा आली लस्सी प्यायला का, फुल गोड लस्सी होती. थांबा. तर गायचं आलो घरी, जाम ऊन होतं कडक, तोंडाला मास्क लावत होतं का, असं करून आपण मास्कच लावतो, मारला आलो घरी. तर कडक भयानक ऊन होतं भाई. नाही घरी आलो ना, जेवायचं मन झालं ना, आज होता चिकन भाई, खतरनाक चिकन लेग पीस. फुल मज्जा आली चिकन खायला भावा. जाम मला आवडतं चिकन आहे भावानं, तर मला काय सांगू, मला जाम आवडतं चिकन. मग चला काय केसा फीड वाढले भाईने, बघा कसे वाढले केसा, झिझिक भावानं केस जाम वाढले. मग फुल केस कापायला लागतील आपल्याला जाम भावानं, कापू लवकरच, कारण की मला पूर्णपणे केस वाढवायचे आहेत. त्यानिमित्त मी कापणार नाही केस, पण पूर्णपणे जाम मला मजा आली केस वाढवायला. म्हणजे केस वाढले ते खतरनाक. आजचं स्पेशल जेवण आहे चिकन राईस. मग घेतला कालवण रस्सं घेतलं, रस्सं वतलं भातावरती, सुरू केला आपल्या खायला भावानं. जाम टेस्ट एक नंबर होती. मग पीस घेतला आपला, चिकन पीस घेतला, टेस्ट खूप छान झाली भावानं, एकदम आवडीचं जेवण झालं होतं माझं, जाम आवडलं होतं मला. चला काय आता जेवण करत बसलो होतं, लावलं तारक मेहता का उलटा चष्मा. त्याला काय जातं थोडा आराम करताना. आत्ता वाजले 4 वाजता मस्त की उठतो काय आता 4ला उठतो मस्त की ना. आता टाईम झाला, घेतला झोपून भावांनो, आराम बोलत बसलो होतो. डॉन म्हणतात डॉन भाई, काट डालूंगा भाई. जाम गरम झालं होता, गरम वाटत होतं भाई नुसता. मैं हूँ डॉन म्हणते डॉन. असं करता थोडं बोलत बसलो आणि तेवढ्यात मला कॉल आला शेटचा, भाई कुठे आहे तू. सो हे काय आता टाईम झालेला आहे 5:45 वाजले. भावांनो मी जाम झोपलो, विसरूनच गेलो. 4 वाजता उठायचा मला जायचं होतं का कामानिमित्ताने, पण तो काम विसरून गेलो भावानं. खूप मिस्टेक झालं. तुम्हाला दाखवलं असं काम काय होतं, पण भाई अशी झोप लागली ना, गार झोप लागली. मला भूक. मग घेतला मी बनाना
बनाना खाल्ला मस्त की जाम बरा वाटला. थोडा प्रोटीन भेटतो या टायमाला बनाना खायचा. भावांना खूप प्रोटीन भेटतो. बनाना खूप प्रोटीन आहे. तुम्हाला ताकद भेटते, वजन वाढतो. मग आलो बाहेर. मी इतर काय पूर्णपणे मुलं अजून खेळायचे आले नव्हते क्रिकेट. तर घेतला शूट बीट निघला बसलो तर आपल्या गाडीला कवर टाकला होता. मी घेतला शूट आणि तिकडे मी निघालो. तर गाईच ही बघा बुलेट आले आमच्या नवीन दाराजवळ. भाई माझ्या भावाची बुलेट आहे. उतरलो मस्त की पाश. ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. तर काय आता संध्याकाळचे 7 वाजले होते. त्यातून मला आवाज दिला एका सबस्क्रायबरने, भावा मला पण व्हिडिओमध्ये घे. ही ती जेवढे पण मुलं माझी डेली व्हिडिओ बघते ना, घेतली बुलेट. माझ्या मित्राची बुलेट होती. नाही बघू कशी चालते बुलेट. बघले आपल्याला का चालवता येत नाही. जर बुलेट चालवलं तर आपला विषय हार्ड होईल भावानं. काय सांगू तुम्हाला, आपलं वजनापेक्षा बुलेट वजन आहे. आपल्या अंगापेक्षा बुलेट वजन आहे. घेतली बुलेट शूट आहे. बुलेट मनापासून आवडते पण जायचं चालवताच येत नाही. तर काय करायचं मग बसलो फील घेतला भावांनो. डुक 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 डुक. तर भाऊने हे माझे डेलीचे सबस्क्रायबर आहेत. म्हणजे डेली व्हिडिओ बघताय. हे कामाला असताना पण माझे डेली होते. बोलतो सर बिग फॅन थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मग गेलो इस्त्रीच्या दुकानामध्ये. हा इस्त्रीवाला काका म्हणतो भाऊ तू का दिसतच नाही यूट्यूबवरती, तर नक्की आय डी कुठली आहे. मग आपल्या काकांना दिले. मी आय डी शोधून दिली आणि मला वापस जाऊ दिले. आपका आय डी का नाम क्या आहे. मी बोललो आपल्या आय डीचं नाव तुम्हाला माहीत नाही. मग चांगला आय डीचं नाव. मग आलो मैदानामध्ये. तिकडे क्रिकेटचा माहोल चालू होता आणि तिकडे पोरं खेळत बसली ती. आणि मी गेलो मस्त की त्यांना शूट करायला. आणि हा पूर्णपणे भरलेला असतो ग्राउंड. तुम्हाला काय सांगू, फक्त आता ग्राउंड भरलं पण नंतरला पावसाला आला की कोणच नाही तिथे खेळायला, फक्त फुटबॉल खेळते. काय असं करता करता मी गेलो मैदानामध्ये. ही लहान पोरं खेळत बसली होती. जाम मजा आली ती बाई. खरं तर काय मस्त की धावत बसलो. ही धावत गेलो तेवढा ना मोबाईल पडला असता माझ्या हाताखाली. भाऊने विषय असा झाला की माझ्या मोबाईलच्या स्क्रीनची काढून निघून गेली. मला जाम भीती वाटली. आता बाई पडला डिस्प्ले बिस्प्ले फुटला. त्याच्या अगोदर मी जाऊया आपल्या मस्त की डिस्प्लेची काच बसूया. पण 2 मोबाईल घेऊन जायचे होते मला मस्त की. मी निघालो बाई. आलो मोबाईल शुभम मोबाईल शॉपमध्ये एंट्री मारली. तर काहीच भिवंडीमध्ये A1 शॉप शुभम मोबाईल शॉप. मग गेलो आतमध्ये. भाई इथं सर्व प्रकारचे मोबाईल अवेलेबल भेटतील तुम्हाला. जसे मोबाईल पाहिजे स्पीकर ब्लूटूथ कॉड वगैरे तसंच तुम्हाला मोबाईल अवेलेबल भेटतील. इकडं भाऊने लावला आपला मोबाईलला स्क्रीन गार्ड. तोपर्यंत मी शूट करत बसलो होतो. मग कॅमेरे फिरवला. तर भाई तर तुम्हाला होम थिएटर सेल्फी स्टिक कॉड हेडफोन वगैरे जर पाहिजे असेल मोबाईल वेळ सेकंड हँड सर्व न्यू मोबाईल वेळ पाहिजे असेल नक्की भेटेल. मग आता टाईम झाला होता 7:30 वाजले. त्यांना आलो होतं केसांचा आका वाट लागला भाई. मला केसा पण कापायला लागतील. मग घरी आलो मस्त चिकन पीस भेटला भाई. चिकन लेग पीस भाई. चिकन लॉलीपॉप केला होता घरी मस्त की भाई. खाल्ला बिल्ला जाम बरा वाटला. चला काय आता बाय एंडच करतो इथे.